लाडकी बहिणींना, लाडक्या ताईंनो, तुम्हाला जर 8वा हप्ता हवा असेल तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, कारण की या ठिकाणी तुमची तपासणी सुरुवात झालेली आहे आणि ज्या ताई या तपासणीमध्ये यशस्वी होतील त्यांनाच हा 8वा हप्ता भेटणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या लाडक्या बहिणींची तपासणी सुरू झालेली आहे। फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे आणि टेन्शन तुमचं वाढलेलं आहे। नेमकं काय टेन्शन असणार आहे, कोणत्या ताईंची तपासणी होणार आहे, कुठे सुरू झालेली आहे, अधिकारी काय म्हणतात, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे। सगळ्या गोष्टी पुराव्यासहित तुम्हाला दाखवणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तुमच्याकडे 2 चाकी वाहन आहे का, 3 चाकी वाहन आहे का, 4 चाकी वाहन आहे का, नेमकं काय होणार आहे, जीआर मध्ये काय बदल झालाय का किंवा बदल झाला नाहीये, नेमकी काय गोष्ट आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित ऐकायच्या आहेत। तुमचे काही प्रश्न असतील मला कमेंट बॉक्स मध्ये विचारायचे आहेत, कारण की तुमच्या सगळ्यांची तपासणी सुरुवात झालेली आहे लाडक्या ताईंनो। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत। सुरुवात करतो बघा डायरेक्ट। लाडक्या बहिणीकडे 4 चाकी आहे का, या ठिकाणी तुम्ही साम टीव्हीची ही बातमी बघू शकता। थोड्याच वेळापूर्वीची ही बातमी समोर आली आहे, लेटेस्ट बातमी समोर आलेली आहे। नेमकी बातमी काय आहे, अधिकारी काय म्हणतात, तपासणी कशी होणार आहे, सगळ्या गोष्टी या ठिकाणी समोर आलेल्या आहेत। बघूया बातमी काय आहे ती। लाडक्या बहीण योजनेच्या संदर्भात आता एक मोठी अपडेट आली। ज्या लाडक्या बहिणींच्या घरी 4 चाकी असणार आहेत त्याची आता चौकशी होणार आहे। या संदर्भात बोलण्यासाठी माझ्या सोबत आहे पुणे जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिरासे सर। सर, खरं तर आम्हाला फक्त याची सांगी काय नेमके आता याच्यामध्ये नवीन अपडेट आहे? नाही, ह्या योजनेची अंमलबजावणी झाली, त्याच अटी शर्ती आहेत, त्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही। परंतु त्यातली जी एक अट आहे की 4 चाकी वाहन असेल तर ती अपात्र ठरते लाडकी बहीण। परंतु यापूर्वी अर्जांची संख्या विचारात घेता आणि सगळ्या लोकांनी, लाभार्थी महिलांनी आम्हाला हमीपत्राद्वारे ते अर्ज त्यांनी सादर केलेले आहेत। आता शासनाने मध्यंतरी अपील केलं होतं की आपण अपात्र असाल तर स्वतःहून लाभ आपण सोडावा, आणि असं आम्ही प्रशासनामार्फत अपील देखील केलं, परंतु त्याला अल्प प्रतिसाद मिळाला। आणि आता शासन स्तरावर आम्हाला परिवहन विभागामार्फत जिल्ह्यात किती लोकांच्या नावावर वाहनं आहेत याबाबतची यादी आम्हाला उपलब्ध करून दिली जाते। तर या यादीची आम्ही पडताळणी करणार आहोत। ही एक योजनेची पूर्वीचीच अट आहे, ज्या घरात 4 व्हीलर असेल तर त्या घरातील लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र होत नाही। ही पूर्वीचीच अट आहे, ती फक्त आम्ही आता पडताळणी करणार आहोत आणि पडताळणी केल्यानंतर ती यादी आम्ही शासनाला सादर करणार आहोत। बघा लाडक्या ताईंनो, तुम्हाला मी अगोदरच सांगितलं होतं, त्याच्यामुळे व्हिडिओ आपले शेवटपर्यंत बघायचा, कारण की सगळ्या गोष्टी मी ज्या सांगतो त्या सत्य होतात। आता तुम्ही डायरेक्ट अधिकाऱ्यांच्या तोंडातून देखील ऐकलं असेल। बघा, 4 चाकी वाहन हे जीआर मध्ये अगोदरच सांगितलेलं आहे, ही नवीन गोष्ट नाही। जीआर मध्ये तुम्ही हमीपत्रामध्ये लिहून दिलेलं आहे। लाडक्या बहिणीचा ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला होता त्याच्यामध्ये तुम्ही स्पष्ट शब्दामध्ये लिहून दिलेलं आहे की आमच्याकडे 4 चाकी वाहन नाही, आम्हाला मोबदला म्हणून हप्ता मिळावा। जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल तर तुमची या ठिकाणी तपासणी होणार आहे। या ठिकाणी ट्रान्सपोर्ट ऑफिस कडून ज्या जिल्ह्याचे जे परिवहन विभाग आहेत त्यांच्याकडून माहिती घेतली जाणार आहे आणि या ठिकाणी ताईंची, लाडक्या बहिणींची तपासणी होणार आहे आणि त्याच्यानुसार जी यादी तयार होईल ती यादी या ठिकाणी गव्हर्नमेंट कडे पाठवली जाणार आहे आणि त्याच्यानुसारच तुम्हाला या ठिकाणी पुढचा हप्ता भेटणार आहे, अशी अधिकाऱ्यांची या ठिकाणी माहिती तुमच्या समोर आलेली आहे। लाडक्या ताईंनो, तपासणी सुरुवात झालेली आहे। पुणे जिल्ह्याचे हे अधिकारी आहेत, पुण्यामध्ये देखील ही तपासणी सुरुवात झालेली आहे। जर तुम्हाला उद्यापासून कोणी अंगणवाडी सेविका आल्या आणि चौकशी करायला लागल्या तर त्याच्याबद्दल सतर्क राहा, त्यांना व्यवस्थित माहिती द्या आणि कशा स्वरूपात जर तुमच्या घरी कोणी आलं तर मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। तुमच्या घरी उद्यापासून जर कोणी आलं तर मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे की सर आमच्याकडे अंगणवाडी सेविका आल्या होत्या, त्यांनी आम्हाला अशाशे प्रश्न विचारले, अशाशी तपासणी केली, त्याच्यानुसार बाकीच्या ताईंना देखील फायदा होणार आहे। त्याच्यामुळे तुमच्याकडे कोणी अंगणवाडी सेविका आल्यात का, आज पुण्यामधल्या ताईकडे कुणाकडे किंवा मुंबईमधल्या ताईकडे कुणाकडे अंगणवाडी सेविका आलेले आहेत का, कोणत्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका आल्या आहेत का, तुमची तपासणी सुरू झाली आहे का, एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे। चला व्हिडिओ बघूया, अधिकारी नेमकं काय म्हणतायत तर। जिल्हा परिषदेची आकडेवारी काय आहे? व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे ताईंनो। लाभ मिळाला होता आणि आता आमच्याकडे साधारण 21,10,000 महिलांनी अर्ज केला। 21,10,000 90,000 महिलांना लाभ
त्याची पडताळणी आता आम्ही फक्त आमच्याकडे जी यादी आलेली आहे ती गाव पातळीवर कोणाच्या परिवारात फोर व्हीलर आहे याबाबतची फक्त पडताळणी करून शासनाला नावं आम्ही पाठवतो. याबाबत अजून काही निकष करण्यात येणार आहात का संदर्भात? काल तुम्ही म्हटले काय VC पण झाली तुमची सरकारी यांच्यावर. नाही, या संदर्भात कुठलेही असे वेगळे निकष नाही आहेत. आहे तीच योजना प्रभावीपणे राबवावी आणि खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळावा हा शासनाचा उद्देश आहे. याची अंमलबजावणी कशा प्रकारे करणार आहात, म्हणजे काय कुणामार्फत ते सगळं होणार? याची अंमलबजावणी आम्ही आता आमच्याकडे यादी प्राप्त झाल्यानंतर गावनिहाय आम्ही याद्या शॉर्टिंग करून आमच्या गावात ज्या अंगणवाडी सेविका आहेत अंगणवाडी सेविका यांना CDPOच्या नियंत्रणाखाली त्या प्रत्येक चौकशी करतील, होम व्हिजिट्स करतील आणि त्यामध्ये सत्यता दिसून आल्यास त्याबाबतची नावं आम्ही तयार करून यादी शासनाला पाठवणार आहोत. ही यादी कुणाकडून येणार आहे आणि याची अंमलबजावणी खरं कधीपासून सुरू होईल असं? यादी शासनाने प्रत्येक जिल्ह्याला पाठवलेल्या आहेत. जिल्ह्याला पाठवलेत बघा. झाल्यानंतर आम्ही ती शॉर्टिंग करून त्यानुसार आमचं काम इमिजिएट आम्ही चालू करणार आहोत आणि तपासणीचं काम जसं जसं पूर्ण होईल तसे तसे याद्या आम्ही शासनाला सादर करायचं कंटिन्यू सुरू ठेवणार आहोत. परत एकदा सांग की यामध्ये आमचे जे नवीन निकष आहेत त्याच्यामध्ये एक निकष तुम्ही सांगितले की 4 चाकी ज्यांच्या घरी आहे त्यांना त्याचा लाभ होणार. सॉरी, खरं तर नवीन निकष नाहीये, हा योजनेचा जुनाच निकष आहे. जसे योजनेमध्ये 2.5 लाख रुपये उत्पन्नाची अट आहे तशीच ही पण एक अट आहे की त्यांच्याकडे 4 चाकी वाहन नसावं. जर 4 चाकी वाहन असेल तर ते अपात्र आहेत, परंतु यापूर्वी लाभार्थ्यांची एवढी मोठी संख्या आणि त्यांनी हमीपत्राद्वारे सादर केलेले अर्ज हे आम्ही विचारात घेऊन सगळ्यांना त्यावेळेस आम्ही पात्र केलेले आहे. परंतु आता हमीपत्रामध्ये त्यांनी दिलेली हमी आणि ती खरंच आहे किंवा नाही याची सत्यता फक्त आहे त्याच योजनेच्या अटी शर्तींची पुनर्पडताळणी केली जाते. तुम्ही म्हटलं लाडक्या बहिणीनं तुम्हाला बघा मी बोललो होतो, ज्या गोष्टी आपण बोलतो ते एकदम खऱ्या असतात. बघा तुम्हाला आता प्रत्यय आला असाल, तुम्ही बघा निवडणुकीच्या अगोदर हमीपत्र दिलं होतं तुम्हाला, मी तेव्हा पण म्हणलं तुम्हाला त्यावेळेस डायरेक्ट अप्रुव्हल भेटलं होतं. डिस्ट्रिक्ट लेवलला, गाव लेवलला पेंडिंग होतं. त्याचं कारण तुम्ही बघितलं असेल, त्यावेळेस सगळ्याला सरसकट पैसे देऊन टाकले होते. निवडणुका होत्या, आचारसंहिता लागणार होत्या म्हणून तपासणी डायरेक्ट झाली नव्हती. खूप मोठ्या लेवलला फॉर्म आले होते, जवळजवळ 2.5 कोटी फॉर्म या ठिकाणी तपासणी होत नव्हती. म्हणून त्या ठिकाणी तुमच्या हमीपत्रावरून डायरेक्ट त्यांनी काय केले होते, पैसे देऊन टाकले होते. पण आता हमीपत्रात तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्यात त्या बरोबर आहेत का नाही हे तपासणी सुरू झालेली आहे. तुम्हाला मी अगोदर सांगितलं. त्याच्यामुळे बघा आपल्या या चॅनलवर एकदम सत्य व्हिडिओ टाकले जातात, एकदम बरोबर व्हिडिओ टाकले जातात आणि लाडक्या ताईंना मार्गदर्शन केलं जातं. खूप महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या या चॅनलवर असतात. त्याच्यामुळे कुणी जर नवीन ताई आले असतील चॅनलवर तर लगेच सबस्क्राईब करून ठेवायचे. खूप महत्त्वाचं व्हिडिओ आपल्या या चॅनलवर भेटतात. भरपूर साऱ्या योजना असतात, त्या योजनाची माहिती तुम्हाला देत असतो आणि त्याच्यानुसार तुम्हाला कशी योजनेचा फायदा होतो ते पण सांगत असतो. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो कुणी जर नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील, बघा खूप छान माहिती देत आहे, व्हिडिओ जर आवडत असतील छान छान कमेंट्स करायच्या आहेत आणि छान छान लाईक करून टाकायचे दादाच्या व्हिडिओला. तुम्हाला तुमच्या घरामध्ये 4 व्हीलर आहे का नाही एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. नंतर आपण पुढच्या गोष्टी बघणार आहोत. तर थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.